अगदी साध्या तव्यावर सुद्धा झटपट करता येणारे ज्वारीच्या पिठाचे घावन. अगदी झटपट बनवून होतात टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी. अतिशय सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे. दही, सोडा न वापरता, कुठलंही पीठ न भिजवता आणि ते सुद्धा पॅनला किंवा तव्याला न चिटकणारे घावन आज आपण इथे बनवणार आहोत. फक्त 10 मिनिटांमध्ये भरपूर असे घावन बनवून तयार होतात. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ सर्वांच्याच घरामध्ये अवेलेबल असतं. 1 कप ज्वारीच्या पिठासाठी अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे. एखाद्या वाटीने हे प्रमाण मोजून घेऊ शकता आणि थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. रवा टाकल्यामुळे ज्वारीच्या पिठाला थोडासा कडकसरपणा येतो आणि घावन तव्याला चिटकत नाहीत. पिठामध्ये पाणी टाकताना एकदम पाणी टाकायचं नाही. थोडं थोडं पाणी टाकत इथे पीठ मिक्स करायचं आहे. ज्वारीचं पीठ चिकट असतं आणि एकदम पाणी टाकल्यानंतर त्याचे गोळे तयार होतात. म्हणून थोडं थोडं पाणी टाकत पीठ मिक्स करायचं, म्हणजे अजिबात पिठामध्ये गाठी तयार होत नाहीत. विस्कर असेल तर विस्करने पीठ मिक्स करायचं, म्हणजे पीठ पटकन मिक्स होतं. तर चला आता हे पीठ साईडला ठेवायचं आहे. पॅनमध्ये फक्त 1.5 ते 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी चांगली खमंग अशी तडतडली की त्याच्यामध्ये एक बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लो करून चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. आता याच्यामध्येच मी अर्धा टोमॅटो बारीक कापून टाकलेला आहे. कांदा आणि टोमॅटो जेवढा शक्य आहे तेवढा बारीक कापून घालायचं, म्हणजे घावनमध्ये ते पूर्णपणे मिक्स होतात. टोमॅटोसुद्धा मऊसूत होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता याच्यामध्येच कापलेली हिरवी मिरची टाकायची आहे. मी ज्या कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या असतात त्या 2 इथे कापून टाकलेल्या आहेत, म्हणजे घावन खाताना मिरची तोंडामध्ये आली तरी तिखट लागत नाही. मिरची परतवून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये छोटा पाव चमचा हिंग टाकायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची. तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची, गाजर, फ्लावर, कोबी, मटार या भाज्यासुद्धा वापरू शकता. इथे फ्राय केलेले कांदा, टोमॅटो ज्वारीच्या पिठाच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. घावनला चांगला कलर येण्यासाठी फक्त चिमूटभर हळद टाकलेली आहे. ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाकू शकता किंवा स्किप केली तरी चालेल. हळद टाकल्यानंतर मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. मी इथे कोथिंबीर धुवून नंतर कट केलेली आहे आणि पुन्हा इथे मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर भरपूर असं घट्ट आहे, म्हणून आणखीन याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पीठ इथे थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला 2 कप पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता इथे फक्त पाव कप पाणी टाकून बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे. बॅटर खूप घट्टही ठेवायचं नाही आणि खूप पातळही करायचं नाही. बॅटर रेडी झाल्यानंतर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि बघा इतपत पातळ आपल्याला बॅटर बनवायचं आहे. याच्यापेक्षा जास्त पातळ आणि याच्यापेक्षा जास्त घट्ट नको, म्हणजे परफेक्ट घावन तयार होतात. तर बघा इथे शेवटी मी पाव कप पाणी घातलेलं आहे, म्हणजे टोटल 2.25 कप पाण्याचा वापर केलेला आहे. आता गॅसवरती पॅन गरम केलेला आहे आणि पॅनला तेल लावून चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे. चांगल्या गरम पॅनमध्येच आपल्याला बॅटर टाकायचं आहे. घावनसाठी बॅटर टाकताना तळापासून बॅटर किंवा पीठ चांगलं ढवळून घ्यायचं आणि नंतर घावन तयार करायचे आहेत. तर इथे बघा मी पॅनमध्ये बॅटर टाकलेलं आहे आणि टाकल्या बॅटर इथे सुकलेलं आहे. चांगल्या गरमागरम पॅनमध्ये किंवा तव्यावरतीच हे मिश्रण टाकायचं, म्हणजे पटकन असे घावन तयार होतात. आता इथे घावन थोडंसं सुकलेलं आहे. लगेच गॅसची फ्लेम लो करायची आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून फक्त 1 ते 1.5 मिनटं घावन वाफवून घ्यायचं आहे आणि बघा साईडला मी इथे तेल सोडलेलं आहे. सुरुवातीच्या 1 ते 2 घावनसाठी तेल सोडावं लागेल. नंतर आपला पॅन चांगला ऑइली झाल्यानंतर तेलाची जास्त गरज पडत नाही. आता इथे खालची साईड चांगली सुकलेली आहे आणि बघा मी इथे घावन पलटी केलेलं आहे आणि चांगलं जाळीदार घावन तयार झालेलं आहे. पुन्हा दुसरी साईडसुद्धा झाकण ठेवून 1 मिनिटभर चांगली वाफवून घ्यायची आहे. झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची. तर बघा इथे घावन परफेक्ट तयार झालेलं आहे. अजिबात हे घावन पॅनला चिटकलेलं नाही. चवीला हे घावन खूप छान लागतात. तर नक्की या पद्धतीचे घावन ट्राय करून बघा. इथे बघत असाल अजिबात घावन चिटकलेलं नाही किंवा तुटलेलं सुद्धा नाही. याच पद्धतीने दुसरं सुद्धा घावन बनवून घेतलेलं आहे. मात्र दुसऱ्या वेळेस मी इथे तव्याला किंवा पॅनला तेल लावलेलं नाही आणि बघा साईडने बॅटर टाकायला सुरुवात करायची. लगेच इथे बॅटर सुकलेलं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून मिनिटभर
वाफ काढून घ्यायची आहे। याच पद्धतीने मी सर्व घावन बनवून घेतलेले आहेत। घावनची खालची साईड भाजल्या गेल्यानंतर त्याच्या ज्या साईड्स आहेत त्या सुकल्या जातात आणि हलक्याशा वरती आलेल्या असतात। त्यावेळेस घावनच्या सगळ्या साईड्स रिमूव्ह करायच्या आणि नंतरच घावन पलटी करून भाजून घ्यायचं आहे। दुसरी साईडसुद्धा झाकण ठेवून भाजून घेतली तर बघा परफेक्ट दुसरंसुद्धा घावन इथे तयार झालेलं आहे। अगदी झटपट बनवून होता। ज्यावेळेस भाजी चपाती करायचा कंटाळा आला असेल किंवा मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी झटपट या पद्धतीचे घावन बनवू शकतात। दुसरा घावनसुद्धा तयार झालेला आहे। मात्र ज्यांच्याजवळ नॉनस्टिक कढई किंवा पॅन नाही त्यांच्यासाठी साध्या तव्यावर सुद्धा आपण इथे घावन बनवणार आहोत। तर इथे मी एक साधा तवा घेतलेला आहे आणि त्याला सुद्धा तेल लावून ग्रीस करून घेतलेला आहे। तवा चांगला गरम झाल्यानंतर त्याच्यावरती पातळ असं बॅटर स्प्रेड करायचं आहे। तवा खोलगट असला तर बघा साईडने बॅटर टाकल्यानंतर सुद्धा सर्व बॅटर आतमध्ये जमा होत असतं, म्हणून थोडं थोडं बॅटर टाकायचं म्हणजे मधल्या साईडला बॅटरचा किंवा पिठाचा मोठा जाडा असा गोळा तयार होत नाही। तव्यावर घावन टाकल्यानंतर सुद्धा झाकण ठेवून मिनिटभर वाफ काढून घेतलेली आहे आणि बघा सुरुवातीला सर्व साईड्स रिमूव्ह करून घ्यायच्या आणि नंतरच घावन पलटी करायचं आहे म्हणजे घावन तुटत किंवा फाटत नाही। आता दुसरी साईडसुद्धा झाकण ठेवून पुन्हा मिनिट दीड मिनिट भाजून घेतलेले आहे आणि याच पद्धतीने तव्यावर सुद्धा तुम्ही घावन बनवू शकता। तव्यावर घावन बनवताना 1 कप ज्वारीच्या पिठासाठी अर्धा कपच रवा घ्यायचा आहे म्हणजे घावन तव्याला चिटकणार नाही। बघत असाल परफेक्ट असे घावन तव्यावर सुद्धा तयार झालेले आहेत। पुन्हा त्याच तव्यावरती बॅटर स्प्रेड केलेला आहे। बॅटर स्प्रेड करताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची। तवा किंवा कढई किंवा पॅन चांगला गरम करून घ्यायचा आहे, नंतरच घावन स्प्रेड करायचं आहे। दुसरं घावन स्प्रेड करताना मी तव्याला तेल लावलेलं नाही तरीसुद्धा बॅटर तव्याला चिटकलेलं नाही। झाकण ठेवून दोन्हीही बाजू या घावनच्या सुद्धा भाजून घेतलेल्या आहेत। तर बघा कुठेही दही वापरलेलं नाही, इनो सोडा वापरलेला नाही आणि कुठेही पीठ आपण रात्रभर भिजवून ठेवलेलं नाही, तरीसुद्धा झटपट टेस्टी असे घावन तयार झालेले आहेत। नॉनस्टिक तवा नॉनस्टिक कढई जरी नसली तरी साध्या तव्यावर सुद्धा तुम्ही आरामात हे घावन बनवू शकता। याच पद्धतीने सर्व घावन बनवून घेतलेले आहेत। बिळाचा तवा असेल तर त्याच्यावर हे घावन अतिशय सुंदर होतात। तर चला इथे लहान मोठे असे 15 घावन बनवून तयार झालेले आहेत। फक्त 10 ते 12 मिनिटांमध्ये सर्व घावन बनवून रेडी झालेले आहेत। तर बघा अतिशय मऊ लुसलुशीत असे घावन तयार झालेले आहेत। चवीला खूप अप्रतिम लागतात, झटपट होतात आणि अतिशय पौष्टिक असतात। तर इथे सुती कपड्यावरती सर्व घावन टाकून मी थंड करून घेतलेले आहेत आणि बघत असाल परफेक्ट घावन तयार झालेले आहेत। अतिशय मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत। कडक घावन करायचे असतील तर आणखीन याच्यामध्ये रवा किंवा तांदूळचं पीठ वापरू शकता। सकाळच्या घाईमध्ये मुलांना टिफिनला देऊ शकता। चटणी किंवा सॉसबरोबर हे घावन खूप छान लागतात। तर चला इथे आपले सर्व घावन बनवून तयार झालेले आहेत। मी ते सर्व घावन दाखवण्याचा ट्राय केलेला आहे। अतिशय मऊ लुसलुशीत असे घावन तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा या पद्धतीने घावन नक्की ट्राय करून बघा। गणपतीच्या दिवसामध्ये पाहुणे आलेले असतील त्यावेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, व्हिडिओ मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।